तर नमस्कार मैत्रिणी, कशी आहेस? काल एका दिवसाच्या सुट्टीनंतर आज मी तुझ्यासाठी एक लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी एक्सपेक्टिंग मदर असतील किंवा बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ऑलरेडी लहान बाळं असतील. तर फीडिंग बॉटल केअर जी असते किंवा फीडिंग बॉटल कशा निवडायचे ह्याच्याविषयी मी छोटीशी माहिती तुला देणार आहे, जी माझ्याकडे आहे. तर मी माझ्या बाळासाठी हे चिको नावाचं जे फीडिंग बॉटल ब्रँड आहे ते वापरते. मला ह्यांचे जे निपल्स आहेत ते पर्सनली खूप सॉफ्ट वाटतात बेबीसाठी. कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, मी कोणतं वापरते ते तुला सांगते. त्याच्यानंतर हा स्टँड आहे माझ्याकडे. दुसऱ्या एका ब्रँडची अर्थात ही किडल बी म्हणून एक ब्रँड आहे, त्याची ही स्टील बॉटल आहे माझ्याकडे. पण अनफॉर्च्युनेटली त्याचं जे निपलला जो पॉईंट आहे, डिस्पेन्सिंग पॉईंट जो आहे तो खूप मोठा आहे आणि माझ्या बाळाला खूप प्रेशरने त्याच्याने दूध जातं. त्याच्यामुळे सध्या ही थांबवली आहे. अप टू 3 मंथ्स ही वापरायला खूप चांगली आहे. ही सुद्धा बॉटल जी आहे ती कॉलिक फ्री आहे. आता हे ब्रश आहेत. हा ब्रशचा स्टँड मी मागवला होता ऑनलाईन आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित आलेले आहेत. निपल क्लीन करायचा ब्रश, त्याच्यानंतर बॉटल क्लीन करायचा ब्रश, त्याच्यानंतर जे औषधं असतं किंवा जे लिक्विड असतं ते स्टोअर करण्यासाठी बॉटल. ही 150 mlची बॉटल आहे. ही मी सर्वात आधी घेतली होती जेव्हा की मला इतकं फार आयडिया नव्हती. त्याच्यानंतर मग मला हॉस्पिटलमधनं सांगण्यात आलं की थोडी छोटी बॉटल घे, म्हणून मी छोटी बॉटल घेतली. तर ह्या दोन्ही बॉटल ज्या आहेत त्या कोलिक फ्री आहेत. ही 120 mlची बॉटल आहे. दोन्ही बॉटल मी ऑनलाईनच घेतल्या होत्या. ही सुद्धा चिको ब्रँडचीच आहे. कोलिक फ्री म्हणजे ह्याला बॉटमला एक असा छोटासा पॉईंट असतो, थोडंसं एक बंप आलेला असतो आतल्या साईडनं आणि इथे त्याचं जे झाकण असतं त्या झाकणाला पण हा एक छोटासा कर्व असतो. बघू शकता तुम्ही दोन्ही झाकणं. कोलिक फ्री फीडिंग बॉटल तुम्ही सर्च केलीत की तुम्हाला ऑनलाईन मिळून जात. प्रत्येक गोष्टीला छोटे छोटे असे बम्प्स आणि पॉईंट्स असतात, अर्थात निपलला म्हणा किंवा मग झाकणाला म्हणा, बॉटलला म्हणा. कोलिक फ्री कशासाठी वापरायची? तर बऱ्याचदा बॉटल फीड करत असताना बाळांच्या पोटामध्ये हवा जाऊन त्यांना गॅस, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. रात्र बाळ जे आहे ते भरपूर रडतं. हा बंप तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने हे बॉटल्स आणि निपल्स जे आहेत ते डिझाईन केलेले असतात, जेणेकरून बाळांना गॅस होणार नाही. आता बॉटल साफ कशी करायची? तर उरलेलं जे दूध होतं ते मी सर्व काढून टाकून दिलेलं आहे. ही बॉटल साध्या पाण्याने एकदा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचे निपल्स, त्याचं झाकण सर्व वेगळं वेगळं करून घ्यायचे. सर्व जे आहे ते डिसमेंटल करून घ्यायची ही संपूर्ण बॉटल. उरलेलं दूध जे आहे ते सुकायच्या आधीच तुम्ही बॉटल धुतलेलं केव्हाही चांगलं असतं. सर्व वेगळं केल्यानंतर हा जो बॉटल क्लिनिंगचा ब्रश आहे त्याच्याने थरली एकदा मी फक्त क्लीन करून घेणार आहे. ह्या ब्रशला ॲक्च्युली मी आधी जे लिक्विड डिटर्जंट येतं, जे भांडी घासायला आपण वापरतो ते सुद्धा चालतं, ते लावून घेतलेलं. असं सोपी वॉटर करून घ्यायचं थोडंसं आणि छान व्यवस्थित ही बॉटल जी आहे ती साबणाच्या पाण्याने साफ करून घ्यायची. मी ज्या ब्रँडची बॉटल वापरते त्याच ब्रँडचं जे आहे ते लिक्विड क्लीनरही येतं बॉटल यूज करण्यासाठी, पण माझं जे आहे ते घरच्या लिक्विडने काम होते, सो मी घरचं लिक्विडच वापरते. त्याच्यानंतर थोडंसं लिक्विड घेऊन मी ह्याचे जे निपल्स आहेत ते आतल्या साईडनं व्यवस्थित हा छोटा ब्रश जो आहे तो फिरवून क्लीन करते, कारण बऱ्याचदा दूध जे आहे ते अटकून राहतं. त्याच्यामुळे बाळांना इन्फेक्शन होण्याची किंवा पोटात त्रास होण्याची किंवा मग फूड पॉयझनिंग, फूड इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ह्या बॉटल्स, निपल्स आणि त्या निपलचे जे समोरचा पार्ट असतो तो व्यवस्थित क्लीन करायचा. त्याचबरोबर झाकणाच्या आजूबाजूचा जो भाग असतो, जे त्याचे थ्रेड्स असतात ते सुद्धा व्यवस्थित घासून क्लीन करायचे. त्याच्यानंतर हा छोटा ब्रश आहे, एकदम छोटा जो पाईप क्लीनर ब्रश आहे. त्याच्याने मी ह्या निपलचे जे पॉईंट्स असतात, जे ओपनिंग्ज असतात ते क्लीन करते, म्हणजे कुठेच कुठल्याच पद्धतीचं जे आहे ते घाण राहायला नको किंवा बाळाला कुठल्याही पद्धतीचा त्रास नको व्हायला. आता हे सर्व ब्रश जे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून साईडला ठेवून दिलेले आहेत आणि बॉटल क्लीन करून घ्यायची. आता बॉटल स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आपण सोपी वॉटर वापरलेलं आहे. आपल्याला ह्या बॉटल ज्या आहेत त्या स्टेरिलाइज करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे, फक्त प्लेन वॉटर आणि ह्या बॉटल्स ठेवून गॅसवर साधारण 20 मिनटं मी त्याला बॉईल करणार आहे. तुमच्याकडे जर स्टेरिलायझर असेल सेपरेट तर वेल अँड गुड, नसेल तर ही आपली रेग्युलर पद्धत तुम्ही वापरू शकता. बॉटल 20 मिनटं बॉईल झाल्यानंतर त्यांना काढून अशा पद्धतीने आपल्याला ड्राय व्हायला ठेवून द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी ह्या स्टँडला जे आहेत ते पाईप्स आले होते तिथे व्यवस्थित ड्राय केलेत. आय होप तुला
तुला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला कमेंट करून सांगायला विसरू नको. बाळाच्या बॉटलची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं, तरच तुझं बाळ जे आहे ते व्यवस्थित हेल्दी राहील. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म्युला फीड करता तेव्हा प्रत्येक गोष्टीचं हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. चल तर मग पुन्हा भेटूया.